दिवसामध्ये कोणत्या टीम्स खेळतील याचा ड्रॉ आपण नक्कीच सध्या तरी लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत. शुक्रवारी पहिली मॅच असणार आहे ती म्हणजेच संघ NK स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल आई गावदेवी जानवल. ही अशी पहिली मॅच असेल शुक्रवारच्या दिवशी. पहिली मॅच मित्रांनो तुम्हाला अनुभवायला मिळेल. चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमधले लाईव्ह लॉट सध्या तरी आपण ओपन करत आहोत. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच संजय स्पोर्ट्स सावाद आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र 11 चौधरपाडा म्हणजे नक्षत्र बी. ही नक्कीच तुम्हाला टीम दुसऱ्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. तिसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमच्या या मान्यवरांच्या शुभ असेल लाईव्ह लॉट हा कार्यक्रम आपण सध्या तरी इथनं करत आहोत संजय स्पोर्ट्स सावादच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि तिसरी मॅच असेल जय हनुमान खांडवल बी आणि त्यांच्या विरोधात. ही तिसरी मॅच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात श्री गणेश जांभूलपाडा. चांगली मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेलाही आनंद द्या. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे प्रिन्स 11 पिसे आणि त्यांच्या विरोधात पवनपुत्र पिसे. प्रिन्स 11 पिसे आणि पवनपुत्र पिसे म्हणजे एकाच गावातले दोन संघ तुम्हाला लढतीमध्ये पाहायला मिळेल. अजून एक मॅच तुमच्या समोर येईल शुक्रवारच्या दिवशी शिवशक्ती लोणाड आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे योगेश 11 आमने ए. हा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. शुक्रवारच्या दिवसाचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आता शनिवारी पहिली मॅच कोणती असेल ते आता आपण पाहूयात. लाईव्ह लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला मॅच ही सुरू. मकरन स्पोर्ट्स मुठवळ शनिवारी ही पहिली मॅच असेल. त्यांच्या विरोधात कोण असेल आपण जरूर पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात असणार आहे बालगोपाल सोनालेपाडा. ही पहिली मॅच शनिवारी. दुसरी मॅच असणार आहे RD 11 किरवली राकेश दिगाडकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात कृष्णा 11 अमनेपाडा. ही मॅच पाहायला मिळेल दुसरी. तिसरी मॅच रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि त्यांच्या विरोधात असणार आहे संघ जय सावरीदेव किरवली. एक चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट हा आपण सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहोत. योगेश 11 आमने बी आणि त्यांच्या विरोधात आई काल भैरव वालचिन. त्यानंतर आपण शेवटची मॅच पाहणार आहोत ती म्हणजे शनिवारी वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि त्यांच्या विरोधात असणारा संघ आई गावदेवी नांदखर. चांगली मॅच नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. 2 दिवसाची स्पर्धा आणि या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही या सगळ्या असोसिएशनच्या टीम्स खरं तर आपण एकमेकाच्या लढतीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आई एकविरा सावाद आणि त्याच्या विरोधात त्यांचे अपोनंट असतील ते म्हणजेच जय हनुमान इताडे. त्यानंतर मिहिर 11 बापगाव आणि त्याच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग. एकाच खरं तर मैदानामध्ये सराव करणारे हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या विरोधात असणार आहे नक्षत्र 11 चौधरपाडा ए. चांगली मॅच ही तुम्हाला पाहायला मिळेल. रुद्रा स्पोर्ट्स सांगे आणि त्यांच्या विरोधात
जय हिंद देवरुंग, विजय केने, राजेश पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल सुपर संडेला. म्हणजेच या सध्या तरी स्पर्धेचा लाईव्ह लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. सो अजून 2 टीम्स, जय बजरंग भावाले लोणाड, माफ करा, जय बजरंग लोणाड आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी वालचिन. नक्कीच ह्या सगळ्या टीम आमने लोणाड क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. जरूर 3 दिवस याही स्पर्धेचा आगाज आम्ही या ठिकाणी करत आहोत. सध्या तरी 9 धावेवरती 2 विकेट गेलेले आहेत. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. आतापर्यंत फक्त धावा 9 तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजेच या फर्स्ट इनिंगमध्ये आमनेपाडा संघ जास्ती धावा जोडू शकला नाही. ओव्हर द विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, त्याचा पॅटर्न स्ट्रोक त्यांनी बाहेर काढला, परंतु त्यामध्ये अनसक्सेसफुल ठरला महेश. आतापर्यंत त्यांनी फक्त 3च धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात आणि टीमची एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. शॉर्ट टर्म क्रिकेट असतो ना,